आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. तर मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि मागील भागाविषयी थोडक्यात सांगतो आणि पुढील भाग सुरू करतो. तर मंडळी, मागील भागामध्ये ऐकलं की संन्याशी लोक म्हणजे संन्याशी असतात, ते पूर्वीचे जे संन्याशी होते ते खरंच प्रभावी होते, सत्य होते. आणि त्यांच्या गोष्टी त्यांनी समजा शाप दिला, हं? आपण त्यांना दारात आल्यानंतर नाराज केलं, त्यांची सेवा नाही केली, तर ते शाप पण देत होते. आणि तो शाप हा खरा ठरत होता. कारण खरा ठरण्याचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती होती, कारण ती संन्याशी ओरिजिनल होते. मग तुम्ही म्हणाल की अलीकडे संन्याशी काय ओरिजिनल नाहीत का? तसं मला म्हणायचं नाही. परंतु जे पूर्वीचे जे संन्याशी पत्ते पाळत होते ते कसं होतं, वेगळं होतं. आणि आताचे जे संन्याशी लोक आहेत ते पत्ते पाळत नाहीत. कारण माझा अनुभव आहे. कारण माझ्याकडे जे येतात ना, पूर्वी कसा नेम होता की संन्याशी हे पूर्वी आले, गावामध्ये आले तर शक्यतो ते हनुमानजीच्या मंदिरात आणि कुठल्याही मंदिरात धर्मशाळेत थांबत असत. 1 ते 2 दिवस पुरते फक्त. मुक्काम जास्त करण्याचा अधिकार त्यांना नव्हता. म्हणजे तसा नियम आहे. संन्याशींनी कुठेही जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस मुक्काम करू नये. करायचाच असेल तर धर्मस्थळ, मंदिर अथवा धर्मशाळा या ठिकाणी कुणाच्या घरी मुक्काम करू नये. ग्रस्त आश्रमाच्या घरी मुक्काम केल्या जात नाही. पण आजकालचे जे आहेत ना, आता काही असतील ना, चांगले बी असतील ना, तसं पण प्रमाण खूप खराब आहे. कारण आजकाल हे घरी थांबतात. जे ग्रस्त आश्रम आहे, जी फॅमिलीवाले लोक त्यांच्या घरी थांबतात. हे थांबणं योग्य नसतं. आणि पत्ते न पाळल्यास काय होतं, तो शाप लागत नाही. तर त्यांचं काही सत्य म्हणजे पत्ते पाळल्या तर काही होतं ना खरं. जी नेमाप्रमाणे जी पत्ते असतात ते जर पाळले तर सर्व काही होतं, ईश्वरी शक्ती प्राप्त होती, या गोष्टी असतात. ज्या त्या धर्माप्रमाणे जे ते लावून दिलेलं असतं त्याच्या नियमाप्रमाणे केलं पाहिजे. पण आजकाल होत नाही. त्याच्यामुळं यांचा शाप लागण्याचं अगर कुणी जरी तुम्हाला म्हटलं की असं करून तसं होईल, तर ते शक्यता कमीच धरायची. कारण तेवढी पावर राहिली नाही. कारण पावर न राहण्याचं कारण म्हणजे ते पत्ते पाळत नाहीत. कारण कुणाच्या घरी थांबू नये हा एक नियम आहे. हे थांबतात 4-4 दिवस. जरी भक्त असला तरी थांबता येत नाही नियमाने. संन्याशी तो संन्याशी माणसाने घरी थांबू नये कुणाच्या, असा नियम आहे. तर असो, हे तुम्ही ऐकलं समजा. आता मला सांगायचं आहे काय की संन्याशी, आता ही आमची जी परंपरा आहे समजा, ही पूर्वी कसं होतं, पूर्वीच्या खूप कालावधीपूर्वी की आमच्या समाजामध्ये एकतरी संन्याशी असावा. हे पण मी सांगितलं एका भागामध्ये. असा एक नियम होता. तर एक तुम्हाला सांगतो, संन्याशी लोकांचं समजा खाल्लं, संन्याशाच्या जागेचा वापर केला तर काय दोष लागतो, हा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या आत्मकथनामध्ये. तर मी दूरचं काही सांगत नाही, आमच्याच नातलगामधलं सांगतो तुम्हाला. आमचे जवळचे नातलग आहेत, ते आता राहिले पण नाहीत, ते वारले खूप पूर्वी. पण सहज हा विषय निघाला म्हणून मी हे आत्मकथनामध्ये तुम्हाला सांगतोय. तर काय असतं, पूर्वी आमच्या समाजामध्ये एक तरी घरातील व्यक्ती संन्याशी राहत असत. त्याला कारणं बी असत. पूर्वी काय असायचं, बऱ्याच वेळेस मुलं म्हणजे बाळ झालं की वारत असं, गर्भपात होत असं, सुविधा नव्हत्या, डॉक्टरी विलाज नव्हते.
जुन्या काळामध्ये. मग ते बाळ वारलं की मग ते एक समजा असे संन्याशी जे आले लोक, तर आल्यानंतर त्या संन्याशापाशी जर घरानं मांडलं, आपल्या गृहस्थ आश्रमानी जी लोक आहेत त्यांनी जर म्हटलं की आम्हाला बाळ होत नाही, अथवा बाळ झालं तर वारतं, राहत नाही, असं जर सांगितलं, तर ते संन्याशी काय करायचे, भस्म लावायचे. जवळचा ते भस्म लावत असत आणि त्या बाईला एक आशीर्वाद देत असत की बाबा तुम्हाला बाळ होईल, पण पहिलं बाळ हं, आम्हाला द्यावं लागेल, म्हणजे संन्याशी सोडावं लागेल आमच्या मठाला. हं? ही पद्धत होती. तर असाच एक प्रकार आमच्या नातलगामध्ये झाला. तर खूप वर्षाची गोष्ट आहे ते, कारण ते नात्यानं माझ्या म्हणजे लांबून नात्यानं मामा असं लागत होते. त्यांच्याही घरामध्ये तोच प्रकार झाला. अ, त्यांच्या आईवडिलांना बाळ असं राहत नव्हतं का काहीतरी प्रॉब्लेम होता असं सांगतात घरचे लोक. तर त्यांना मग पहिलं बाळ झाल्यानंतर ते संन्याशी सोडलं. हं? पहिलं बाळ झाल्यानंतर ते संन्याशी म्हणून ते संन्याशी लोक घेऊन गेले त्यांच्या घरी. अगोदर बोलणं झालं की बाबा पहिलं बाळ झाल्यानंतर आम्हाला तुम्ही द्यावं लागेल. मग ते थोडंसं एक 4-5 वर्षाचं झाल्यानंतर ते संन्याशी घेऊन गेले त्या बाळाला, म्हणजे आमच्या मामाला थोडक्यात. ते आमच्या नात्यानं मामा लागत होते. तर म्हणजे लांबून बरं का, जवळून नाही, जवळचे मामाच नाहीत मला. तर त्या गेल्यानंतर मग काही वर्षानंतर ही मुलगा मोठा झाला, म्हणजे आमचे जे मामा म्हणतो ते मोठे झाले. वयामध्ये आल्यानंतर त्यांना, तर इकडे काय झालं, त्या मामाला एक भाऊ झाला दुसरा. हं? 2 झाले म्हणा की. मग ते मोठ्या मग बारक्या भावाचं लग्न झालं आणि ह्यांना बी कळलं की बी असे फिरतो वेळेस तरुण झालेले होते, मोठे झाले होते, आणि त्यांना वाटायला लागलं की आपलं पण लग्न करावं, आपण पण लग्न करावं, म्हणजे त्यांची इच्छा लग्न करण्याची झाली. हं? आणि लग्न करण्याची इच्छा झाल्यानंतर त्यांनी लग्न केलं. हं? लग्न केलं पण लग्न केलं पण त्यांचा संसार सुखाचा झाला नाही, सुखाचा होतच नाही. एक नियम आहे. कारण संन्याशी संन्याशी एकदा का देवाला अर्पण केलं, ही मुलगा संन्याशी म्हणून राहील, आणि तो जर परत तो वाईट समजा वागला अथवा लग्न केलं, तर ते लग्न त्याचा संसार हा सुखाचा होत नाही. म्हणजे संन्यासाचा संसार हा सुखाचा होतच नाही. भलं बाळं होतील, सर्व गोष्टी होतील, परंतु त्यांना जी इतरांसारखं जे सुख असतं, समाधान असतं संसारातलं, ते मिळतच नाही. कारण शेवटी एक देवाला सोडलेल्या व्यक्तीनं संसार करता येत नाही, त्याला म्हणजे संन्याशी म्हणून सोडल्यानंतर त्याला संसार करता येत नाही, असा एक नियम आहे. आणि तो खरं आहे ते, कारण संन्याशी मग मी पाहिलेलं सांगायला तुम्हाला. तर असंच मामाने लग्न केल्यानंतर त्यांना मुलं झाले बी. अर्थात म्हणजे म्हणजे माझ्या वयाची मुलं होते त्यांचे, म्हणजे माझ्या वयात आता समजा आहेत समजा. पण त्यांना सांसारिक जे सुख आहे ते नाही लाभलं. बायको व्यवस्थित राहत नसं, म्हणजे त्यांना घरामध्ये कलह आणि बराच प्रकार, आणि मुलं पुन्हा जरा चांगल्या विचाराचे नाहीत, थोडंसं मेमरी हँगवाले जन्म घेतला त्या मुलांनी. हं? म्हणजे एकंदरीत सर्व फॅमिलीमध्ये दुःख. आता ही गोष्ट ज्यावेळेस मला असं असं प्रकारे कळलं, ज्यावेळेस मी त्यावेळेस नवीन होतो समजा, म्हणजे असं आमच्या घरामध्ये प्रॉब्लेम व्हायला, मग असं घर आता पाहुण्यातली पाहुणं कळतच न, सांगतात नाही एकमेकाला असं होईल तसं होईल, लग्न ठिकाणा घरामध्ये दररोज भांडणं तंटे. मग ही केस समजा असं माझ्यापाशी एक चर्चा केली, त्यावेळेस मी नवीन होतो, म्हणजे असं शिकाऊ उमेदवार होतो मी, म्हणजे आतासारखा परफेक्ट तेवढा झालेला नव्हतो. पण जे मला कळत होतं, तर आता मला बऱ्याच वर्षापासून या अशा गोष्टी कळतात ना, नाही म्हणलं तरी 35 वर्ष व्हायले त्याच्यामध्ये, म्हणजे जवळजवळ मला या गोष्टी चांगल्या समजतात त्याला. हं? तर मग ते तसं पाहिल्यानंतर मला जाणवलं की ते जे राहतात मुळात, ते ज्या जागेमध्ये राहतात ना, ते जागाच मठाची आहे, म्हणजे संन्याशाच्या मठाची जिथं राहतात. तर
तर अजून एक सांगायचं तात्पर्य तुम्हाला, की जर आपल्यापैकी सुद्धा बरेचसे लोक संन्याशाच्या जमिनी हडप करतात, संन्याशी मठाच्या जमिनी हडप करतात, आपलं ते हडप करतात, अजून मठाच्या जमिनी, जागा वगैरे वापरतात लोक. तर वापरता येते, पण कुणी वापरायला चालते, की जी का संन्याशी असा, त्याचं लग्न झालं नाही अशांना ती जागा चालते अगर त्याचा वापर केला तरी. पण फॅमिलीवाल्या माणसाने, ज्याला कुटुंब आहे, बायको पोरं आहेत, अशांना ती जागा अथवा जमीन, त्यातलं उत्पादन वगैरे काही वापरता येत नाही. कारण वापरलं तर घरामध्ये सुख, समाधान, शांती हा कुठलाही प्रकार लाभत नाही. घरात सतत भूतावळी सारखी माणसं होतात, घराला घरपणच नसतं. अशा आमच्या लोकांमध्ये खूप प्रकार झालेत. बऱ्याच लोकांनी पूर्वीच्या जी संन्याशाला जागा अथवा घर काही अगर मठाला जागा दिलेले आमचे लोक, अगर इतर लोकांनी बी कुणी वापरल्या, इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा वापरल्या, तरी त्यांचं घराला घर पण राहिलं नाही. काही जणांच्या कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त झाली. कारण ही कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं म्हणजे ही कुटुंबासाठी नाहीच जागा, अथवा कुटुंबासाठी ती मिळकत नसतेच, असा नेम येतो. बऱ्याच लोकांना त्याच्यातलं काय होतं म्हणून जमिनी हडप केल्या, जमिनी वापरल्या, त्याच्यातलं पीक पाणी घेतात, काही करतात, पण घरामध्ये सुख, समाधान, शांती ही लाभतच नाही अशा लोकांना, अजिबात लाभत नाही. कारण काय होतं, हे जी असतात संन्याशाचे जी असतात असे जागा, जमिनी, हे संन्याशी जरी मृत्यू झाले असतील तरी त्यांचा जो आत्मा असतो, तो आत्मा संसार होऊ देत नाही, चांगला संसार होऊ देत नाही. बऱ्याच आमच्या लोकांमध्ये वापरले तर त्यांचे संसार, माझ्याकडे आता समजा बघतो मी, आता समजा अशा गोष्टी सांगतो, याच्यामुळे बरेच लोक माझ्याकडे संपर्क करतात, येतात. मग मी त्यावेळेसही त्यांच्या घरामधला हा दोष मला जाणवतो. त्यावेळेस कुणाच्या समाधीची जागा असते, ते वापरतात, त्यांना सुद्धा ह्याच प्रकारामुळे त्रास होत असतो. त्यावेळेस सांगितलं. तसंच ह्या मामाच्या बाबतीत पण तेच झालं होतं. मी ज्यावेळेस नवीन होतो याच्यामध्ये, या असल्या पाहण्याच्या भानगडीत, त्यावेळेस मीही पाहिलं तर म्हटलं, तुमच्या जी समजा घरामध्ये आहे ती संन्याशीची जागा दाखवताय, तुम्ही संन्याशीच्या जागेचा, मठाच्या जागेचा वापर करताय तुम्ही, त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये हा प्रकार आहे. कारण जर संन्याशाची जागा, जमीन, काही सोनं काय जे असेल ते वापरात आलं तर त्या घरामध्ये पुढे वंश वाढत नाही. वंश म्हणजे वंशाचा दिवा म्हणतो ना, ते शक्यतो वाढत, जर बाय चान्स झालाच मुलगा तर ते व्यवस्थित होत नाही, एडसर होणार, काही घरामध्ये व्यवस्थित राहणार नाही, त्याचं लग्न समजा केलं तरी बायको राहणार नाही, अथवा हा निघून जाईल, काही ना काही प्रॉब्लेम होतोच. कारण ही संन्याशी लोकांचं, मठाची, कुणाच्या कुठली जागा, जमीन हे वापरामुळे हा प्रकार होत असतो. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा बनगडी आमच्याकडे येतात, माझ्याकडे आता सध्या बरं तरी हे प्रकार असतात. तर मी ही गोष्ट त्यांना सांगितली होती, पण त्या लोकांना माझी किंमत नाही कळली. कारण हे कसं असतं, घरातली घरात अथवा जवळच्या माणसाची किंमत नसते, कुणालाच किंमत नाही. माझंच काय, पण कुणालाच घरच्या जवळच्या माणसाची ही किंमत राहत नाही. आणि मी नवीन असल्यामुळे अगर ह्याला काय कळतं, हे काहीतरी बोलतो, हा प्रकार जायचं. पण सत्य तेच होतं, आणि ते सत्य आता उलगडलं, आणि आता त्यांना वाटलं, आता मरून बी गेले बरेचसे लोक, पण माझ्याकडे तोंड घेऊन येऊ शकत नाहीत, काय आहेत ते, कारण ते विचारू शकत नाहीत. कारण मी पूर्वीच सांगितलं होतं की हा प्रकार आहे, हा दोष आहे तुम्हाला. तसं जवळच्या माणसाची किंमत केल्या जात नाही, तशी माझीही किंमत जवळच्या माणसाने केली नाही. मी कितीही बोंबलून सांगितलं तर माझं कधीच खरं धरलं नाही. अलीकडे सुद्धा असंच होतं. जे नातलग असतील, अगर माझे जास्त संबंध आहेत, ज्या लोकांशी जास्त चालतं, त्यांना मी कितीही जीव तोडू सांगितलं की बाबा रे, काही तुमच्या घरामध्ये असं आहे, तुम्हाला पितृदोष आहे अथवा अमुक दोष आहे,
या दोषामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम येतोय, तुम्हाला सुख लाभत नाही, अमुक होतं तमुक होतं, या जरी गोष्टी बोलत असलो तरी त्यांना ते मान्य होत नाही. ह्याचं कधी कधी मला दुःख वाटतं. कारण काय, अरे मी किती खरं सांगतो तरी का ऐकू येत नाही. आणि मग सगळं झाल्यानंतर, सगळं म्हणजे तुमचा खोटा उपटाल्यानंतर, सगळं वाटलं झाल्यानंतर तुमचे डोळे उघडतात, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. मी खूप जणांना सांगतो, तुम्ही सोडून द्या. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला सुखच लाभत नाही, तर ती गोष्ट कशाला करायची, ती का वापरायची आपण. बऱ्याच लोकांना काय होतं की समजा बुडत्या घरची जमीन येतात, इस्टेट येते, दुसरी काय असतं, जागा जमीन असतात, बंगले असतात, सोनं नाणं, काय जी बुडत्या घरचं वापरल्यानंतर सुद्धा हा पितृदोषाचा प्रकार लागतो. आणि अशा दोषामुळे ह्या लोकांना सुख समाधान, घरामध्ये बरकता नसते, काही नसतं, आरोग्य बिघडलेले असतात, अनावश्यक खर्च होत असतात. हे सांगून सुद्धा लक्षात येत नाही. खरं वाटत नाही लोकांना. बऱ्याचशा लोकांना या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, पण हे सत्य आहे. मी अनुभवतोय. मी लोकांना, ज्या लोकांना सांगून त्यांनी ऐकलं नाही, त्यांचं काय झालं हे मला माहीत आहे ना. पाहतोय मी, खूप पाहतोय, खूप जणांचं पाहतोय मी. पण लोकांना या गोष्टीवर बराचसा विश्वास नाही आणि नको तिकडे पळतात, दुसरंच काहीतरी बघतात. समजा तुम्हाला खोकला आलाय, तुम्ही खोकल्याचं औषध घेणार, तापीचं औषध चालत नाही, त्याला खोकल्याचंच लागतं. बरेच जण दुसरं देव लागला, कुठं काही खंडोबा लागला, अमुक लागलं, तमुक लागले, तमुक देवाचा कोप आहे, ग्रहदोषाचे अमुक आहे, तमुक बोलतात. पण मेन काय असतं, बऱ्याच वेळेस ही असं पूर्वी दोष म्हणजे पूर्व पित्रांचा दोष असतो, कुणाचं बुडत्या घरचं काही आणलेलं असतं, यामुळे असे प्रॉब्लेम निर्माण होत असतात. हे त्यांच्या लक्षातच येत नाही, सांगून सुद्धा लक्षात येत नाही. हे विशेष आहे बरं का. तर मला असे वाईट अनुभव खूप आले माझ्या जीवनामध्ये. मी एवढं खरं सांगून सुद्धा लोकांना त्यावेळेस वाटलं नाही, आता वाटतंय, पण ते वेळ निघून गेले असते. काय करणार आता, आता सांगून बी उपयोग नाही. आता अजून एक दुसरी गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळेस काय होतं बघा, की समजा पहिली पत्नी एखाद्याची वारली आणि दुसरी पत्नी केली त्यानं, तर त्या मागच्या पत्नीनं काय करावं लागतं, त्या पूर्वी जी गेलेली पत्नी आहे तिचं समजा अशी सुवासिनी गेली, समजा मृत्यू झाली, तर तिचं ते नाव चालवावं लागतं. तिच्या नावाने समजा महिन्याला नाही जमलं, समजा ज्या महिन्यामध्ये ज्या तिथीला गेली ती, त्या तिथीला सुवासिनी बाईला, एखाद्या बाईला तरी जीव घालावे, तिला वस्त्रदान करावे, नाहीतर वर्षातून करावे, वर्षातून एकदा तरी करावे. पण त्या आजकाल ते करत नाही, ते मान्यच करत नाहीत. मग हिचा संसार सुखाचा लाभत नाही, नवऱ्याकडून सुख प्राप्त होत नाही, घरामध्ये कलह निर्माण होतो, सुखी संसार होत नाही. ह्या अशा गोष्टी असतात. मी पूर्वीपासून ह्या गोष्टी सांगतो, पण बऱ्याच जणाला त्याचा खरं वाटत नाही. आणि ज्यांना वाटलं, ज्यांनी खरंच का ते आहे अशी गोष्ट ज्यांनी मान्य केली, त्यांचं कल्याणच झालंय. अजून मी तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या समजा संबंधित कुणी लोक असतील आणि त्या लोकांनी असं काही केलं असेल, किंवा पूर्वी त्याला पत्नी होती, दुसरी मुलगी तिथं आपण दिली आणि त्या मुलीचा संसार व्यवस्थित लागला गेलाय, तर त्याला कारण तेच असतं की त्या म्हणजे पूर्वी गेलेली जी पत्नी असते, तिचा जो अतृप्त आत्मा असतो, तिचा जो जीव असतो, आत्मा म्हणतो आपण त्याला, तो आत्मा भटकत असतो, तिच्या नवऱ्यामध्ये भटकत असतो. समजून घ्या, तिच्या नवऱ्यामध्ये, मुलांमध्ये तिला सतत तिचं लक्ष असतं त्या आत्म्याचं. आणि त्या आत्म्याचं लक्ष असल्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात, घरामध्ये सुख समाधान शांती लाभत नाही. तर त्यावर एक उपाय म्हणजे ह्या त्या बाई गेलेल्या त्या बाईच्या नावानं एक तर नाव चलवणे, तिचं नाव चलवणे, अगर तिच्या महिन्याला तिथीप्रमाणे जीव घालणे, अगर वर्षातून तरी एकदा तिचं तरी काहीतरी करणे, तिच्यासाठी तिच्या नावानं दान धर्म करणे, या गोष्टीवर करून आपल्यावर हे म्हणजे विजय मिळवता येतो, आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते आशानं. आता हे जसं समजा बायकोच्या बाबतीत, तसं नवऱ्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. एखाद्याचा नवरा मेला
आणि तिनं समजा दुसरं लग्न केलं त्या बाईनं, हं? दुसरं लग्न केलं असेल अथवा कोणी बावा ठेवला असेल. तुम्ही म्हणताना असं कसं बोलतो, हो हो, बऱ्याच जणी लग्न करत नाहीत, कोणीतरी पुरुष ठेवतात, म्हणजे नवऱ्यासारखं लग्न करत नाहीत फक्त. हं? म्हणजे आपल्याला एक आधार म्हणून काही म्हणून ते प्रेम असू नसू तो विषय वेगळा राहतो, परंतु करतात ते तसं. बऱ्याच आता एक फॅशन निघाली, लग्न नाही करायचं पण पुरुष आपल्या घरामध्ये एक असावा. आणि तो पुरुष समजा एक तर कुमारा असेल, अगर त्याचं लग्न झालं नसतं ते ठीक आहे, म्हणजे ते तर थोडासा दोष कमी लागतो. पण जो पुरुष समजा जो पुरुष फॅमिलीचा आहे, त्याला कुटुंब आहे, त्याला बायका पोर आहेत, हं? अशा पुरुष जर तशा त्या बाईच्या प्रेमात पडला अथवा तिच्या संग संसार करू लागला, प्रेम करू लागला, आपण असं म्हणूया, तर काय होतं, ही दोन्हीही कुटुंबामध्ये कलह माजतो. ही बाई पण सुखी राहू शकत नाही नीट. समाधान तिला जरी क्षणिक समाधान वाटत असलं तरी ती कुटुंबामध्ये व्यवस्थित राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही, सतत तणावामध्ये राहू शकते. आणि ह्याच्या बी कुटुंबामध्ये कलह वाढतो. याच्या कुटुंबामध्ये सुद्धा आनंद नसतो, बायका पोरांचा शाप लागतो ह्याला. आणि इकडे सुद्धा कला असतं, ह्याची बायका पोरं, ह्याचे मुलं सुद्धा ह्याला मूर्खात काढतात. म्हणजे ह्याला जो समजा एक काय म्हणतो आदर्श, अगर चांगला आपला पप्पा आहे, बाप आहे, हे त्या मुलांमध्ये जरा त्याच्या बापाविषयी एक तिरस्कार म्हणा असा निर्माण होतो. बायकोकडून तिरस्कार होतो. अगर त्याला इकडे त्याच्या फॅमिलीमध्ये ते सुखी समाधानी राहू शकत नाही. कारण का राहू शकत नाही? कारण एक तर ह्या बाईचा नवरा मेल्यानंतर त्या नवऱ्याचं म्हणजे जे आत्मा, नवऱ्याचा जो आत्मा आहे, तो आत्मा तिथे त्याच्या घरामध्ये भटकत असतो. आणि त्याला ते जमत नाही, त्या आत्म्याला जमत नाही की आपल्या बायकोशी कुणीतरी संबंध करतोय, अगर संबंध ठेवतोय इतर पुरुष, त्यावेळेस तो बायकोलाही दोषी, अगर बायकोला बी त्रास देतो, म्हणजे त्या जिवंत असणाऱ्या बायकोला पण त्रास देतो आणि त्या पुरुषाला बी त्रास देतो. पण ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही, कशामुळं काय होईल ते अजिबात लक्षात येत नाही त्यांच्या. ते त्यांच्याच घमेंडीमध्ये असतात. मेलान गेला असा त्यांचा हेतू असतो. मेला आणि गेला का तर राहिलाच नाही. पण तसं नसतं. शरीर नष्ट झालं तरी आत्मा हा नष्ट होत नसतो, हे एक विज्ञान आहे. आणि तसं ह्यांना पण त्रास होतो, ह्या बी लोकांना, दोघांना बी. आणि ह्या बाईच्या बी कुटुंबामध्ये व्यवस्थित नसतं. म्हणजे व्यवस्थित समजा पैशा अडक्याच्या जरी गोष्टी असल्या तरी तिला सुख नावाचं जे असतं ते मिळत नाही पाहिजे. ते शारीरिक सुख हा विषय वेगळा आहे, पण तिला इतर सुख असतात. फॅमिलीमध्ये मान सन्मान राहत नाही. ते समजा तिला समजा कोणी नातलग असतील, भाऊ बहीण कुठं अगर इतर असतील, अगर दिरं वगैरे असू शकतात, नातलग असतात प्रत्येकाला, तर त्यांच्यामध्ये हिला किंमत नसते. हिला जरी वाटत असलं की आपलं काही माहीत नाही, पण मांजरानं कितीही डोळे झाकून दूध पिलं तरी कुणीतरी बघत असतं. आणि हे माहीत असतंच, माहीत नसतं असं नाही, माहीत असतं. आणि त्याच्यामुळं हिची किंमत झिरो करतात लोक, तिच्याच नातलं. मग ते आपल्या आईवडिलाकडले असतील, अगर तिच्या सासरकडले असतील, इतर लोक हिला किंमत जरी वर उपचारी जरी गोड बोललेत असले तरी आतून ते तिच्याबद्दल हे तिरस्कार करत असतात. आणि हे तिरस्कारामुळे ती दुःखी असते, आतून पोखरलेली असते व्यक्ती. आणि हे कार्यक्रम कशामुळे होतो, तर केवळ तिच्या नवऱ्याचा जो आत्मा असतो त्या आत्मेचा हा प्रताप आहे. तर मग यावर उपाय काय असतं की त्या नवऱ्याचं करायला पाहिजे. नवऱ्याची आठवण समजा काढणं अथवा तिथीप्रमाणे त्याला, अगर महिला स्थिती असते त्याच्याप्रमाणे त्याला काही ठेवणं, त्याची काही करणं, आवडत्या गोष्टी पदार्थ करणं, हेच तर तिला जर सुख हवं असेल तर. अशा मी बऱ्याच जणांना सांगतो ह्या गोष्टी, पण ते लोक विश्वास ठेवत नाही त्या गोष्टीवर.
त्यांना वाटतं नवरा गेला आणि मेला तर काय राहिलं त्याचं. तसं नाही. त्याचा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यानं काही गोष्टी खरेदी केल्या असतील, काही त्यानं घर काय घेतलं असेल, कुठल्याही वस्तू असू शकते, त्या वस्तूमध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. लक्षात घ्या. हं? त्याच्यामुळं हे हिला बी त्रास, त्या माणसाला बी त्रास, म्हणजे सगळे त्रासात त्रास असतात. सुख नावाचं भेटत नाही. आणि हे करत असताना तिचे जर समजा मुलं असतील, त्या व्यक्तीला मुलं जर असतील, तर ते मुलं सुद्धा जरी समोर तरी वरून गोड बोलत असतील, मम्मी टम्मी टप्पी पप्पी म्हणत असले, तरी ह्या मुलांमध्ये त्या व्यक्तीविषयी एक तिरस्कार असतो, भयानक तिरस्कार असतो. हां, ते दाखवत नाहीत असे, कारण जोपर्यंत लहान आहे तो दाखवत नाही. पण ज्यावेळेस मुलं मोठे होतात त्यावेळेस ही बोलून दाखवतात, तू काय नीट बाईस का, तू छिनालयस. मी ऐकल्या त्या गोष्टी लोकांच्या. म्हणजे तिची इज्जत काढतात त्या व्यक्तीची. आणि या बावाचं पण, त्याच्या घरी पण त्याची मुलं सुद्धा त्याची इज्जत काढतात पुन्हा. ही म्हणते तू निक्की नाही, तू करून तुझ्या आमच्या पप्पाला तूच त्रास देऊन मारलं वगैरे काही म्हणू शकतात ते, काही त्यांना वाटण ते. कारण ही मुलं, आणि असं काय होतं, ज्यावेळेस काळ उलटून जातो, जसं वय वाढतं, त्यानंतर हे दोन्हीही लोक, समजा जर दीर्घकाळ राहिले तर दोन्हीही लोक दुःखी राहतात. दुःखी, त्यांना कुणीकडूच नाही, त्यांना समाजामध्ये मान नाही, कुठंच मान नाही, घरामध्ये नात्यामध्ये मान नसतं, काही नसतं, काही राहत नाही. तर मी कशामुळं होतं की ही अतृप्त आत्म्याच्या गोष्टी असतात. त्यासाठी अतृप्त आत्म्याचा त्रास होणे याकरता त्या गेलेल्या व्यक्तीविषयी मनामध्ये प्रेम बाळगणे, त्या व्यक्तीसोबत वेळोची वेळी करणे, अशा गोष्टी असतात. त्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं, पण ती करत नाहीत लोक. हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर मी एवढं सांगू शकतो की एक आत्मकथनातून हे एक ह्याच्याप्रमाणे आलं की मी जो अभ्यास करतो, समजा मी ह्याच्यात शिकत गेलो, ह्या गोष्टीचा अभ्यास केला, कुणाचे लोकांचे अनुभव पाहिले, समजा माझ्याकडे आले, त्यानंतर मी सांगितल्यानंतर काय झालं पुढे, ह्या सगळ्या गोष्टी मी काय केलं, डोक्यामध्ये घेतल्या की खरंच ह्या गोष्टी असं असं होतात का. म्हणजे शिवभक्ती करणं म्हणजे माझा अभ्यास आहे. शिव ही मृत लोकांचा, आत्म्यांचा देव आहे, भूतांचा देव आहे शिव. म्हणून माझा अभ्यास त्या गोष्टीवर जास्त आहे. म्हणून तर माझं नाव दिलेलं आहे मी ह्याला, आत्मकथनाला, संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा. ज्या वेळेस शिवभक्ती करतो, आता ह्या गोष्टी तुम्हाला वाटतील की हे कसं काय तुम्हाला समजतात काय, तर मी कुणाची भक्ती करतो, शिवाची भक्ती करतो, शिव उपासना करतो. मग ही जी सगळ्या गोष्टी आता जी बोललेल्या गोष्टी आहेत सर्व ही शिवाची आहेत. म्हणजे शिव हा स्मशानात राहणारी देवता आहे. आणि स्मशानामध्ये काय असतं, भूताळे म्हणजे अतृप्त आत्मे, आणि त्या अतृप्त आत्म्याचा अभ्यास हा माझा आहे. कारण मी शिवभक्ती मी प्राप्त झालो कुठून, शिवाच्या भक्तीमुळतून मला हा अभ्यास झाला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे एक आत्मेसुसानं सांगू शकतो की हे असं असं होतंय, आणि होतं हे खरं आहे, मी अनुभवलं. आज का मी नवीन नाही याच्यामध्ये, खूप वर्षापासून मी याच्यामध्ये, या क्षेत्रामध्ये काम करतोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला भीतीदायक अशा काही गोष्टी सांगत नाही. जे अनुभवात आलेले, मी जी माझ्या आयुष्यामध्ये काही घडलेल्या, मी जे काही गोष्टी सांगितल्या लोकांना, ती कसं काय होतं काय होतं, हेच माझ्या ह्या आत्मकथनामध्ये मी तुम्हाला सांगत राहतो. तर तुमच्याही सभोवताली असं काय असेल, कुणी मोठाची वगैरे जागा जर वापरत असेल, घरामध्ये जर त्रास होत असेल, तर तुम्ही काळजीपूर्वक निर्णय घ्या की हे सोडून द्या, नाहीतर दानधर्म करत जा. समाधीचं जर वापरत असं समाधीला करत जा, वेळेची पुण्यतिथी वगैरे घालत जा. आणि कुणाचा नवरा मेला असतं तर नवऱ्याची पुण्यतिथी वगैरे करत जा, चांगल्याप्रमाणे त्याची आठवण काढत जा. आणि बायको मेले तर बायकोचं सुद्धा करावं. कुणीही मृत झाला असेल तर तसं तुम्ही केलं तर तुम्हाला हा त्रास होणार नाही, गॅरंटीड सांगतो. कारण त्या गेलेल्या व्यक्तीचं तुम्ही नाव पुढे चालवावंच लागतं, त्याचं सर्व करावंच लागतं, जर त्या व्यक्तीकडून त्रास नसेल तुम्हाला होऊ द्यायचा तर.
आणि व्हायचं असेल तर चलू द्या तुमचा रट्टा. काय करायचं, आम्ही बोंबलून बोंबलून गप्प बसणार. आमचं काय चाललंय, आम्ही फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवतो. तुम्हाला मार्गाने त्या जायचंय का नाही जायचंय हा तुमचा प्रश्न आहे. तर असो मंडळी, आता आपला जास्त वेळ घेत नाही. आजचा भाग हा इथेच थांबूया. पुढील भागामध्ये दुसरं काही सांगूया, काय पुढे अजून आठवत आहे ते. तर मंडळी, आपला निरोप घेण्यापूर्वी एकदा तुम्हाला मी नमस्कार करतो. ओम नमः शिवाय. ऐकत राहा माझं आत्मकथन, संघर्ष जीवनाचा, मार्ग शिवभक्तीचा. आणि तुम्ही प्रतिक्रिया सांगत राहा, कारण प्रतिक्रिया दिल्याशिवाय मला पुढील भाग सांगावंसं वाटत नाही. आणि तुम्ही प्रतिक्रिया दिली, सांगितलं की बाबा चांगलं आहे, आवडलं आहे, नाही आवडलं आहे, म्हणजे मला ते पुढे सांगायला आनंद वाटेल. तर असो, आता आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.